अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सोयाबीनचं पेरलेलं पीक उगवलंच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। महागडी बियाणं, खतं आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च करूनही पीक अपेक्षेप्रमाणे आलेलं नाही। धक्कादायक बाब म्हणजे केवळ विशिष्टच नव्हे तर वेगवेगळ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांच्या बियाणांनाही उगवणीच्या समस्या येत आहेत। त्यामुळे दुबार पेरणीची समस्या उभी टाकली आहे। यंदा पावसाच्या सुरुवातीला समाधानकारक वातावरण निर्माण झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली। वाढलेले बियाणांचे दर, रासायनिक खतं, मजुरी, मशागतीचा खर्च, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक जोखीम पत्करून पेरणी केली। मात्र पेरणीनंतर अनेक ठिकाणी शेतात अपेक्षित उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। काही शेतांमध्ये ठिकठिकाणी उगवण झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर रिकामे पट्टे दिसून येत आहे। काही ठिकाणी 10 ते 20% उगवण झाल्याचा दावा शेतकरी करत आहे। परिणामी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी पुन्हा बियाणं, मशागत आणि मजुरीचा खर्च करावा लागणार आहे। आधीच कर्जात बुडालेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी ही स्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे। अमरावती जिल्ह्यातील नेर, बाभुळगाव आणि इतर तालुक्यातून उगवणीबाबत तक्रारी येत आहे। प्रत्येक गावात परिस्थिती वेगळी असली तरी उगवण कमी हा मुद्दा सर्वत्र समान असल्याचं शेतकरी सांगतायत। विशेष म्हणजे विविध कंपन्यांच्या बियाणांचा वापर केलेल्या ब्रँडच्या बियाणांबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे।